आणखीन एक मोठी बातमी. दिनकर पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहिलंय. पत्रातनं विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यावरती टीका केली आहे. बावनकुळेंकडनं नाशिकच्या जागेची मागणी दिनकर पाटलांनी पुन्हा एकदा केली आहे. दिनकर पाटील नाशिक लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि आता त्यांनी थेट पत्रच लिहिलंय. चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या पत्रामुळे आता नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. नेमकं हा लेटर बॉम्ब काय होतं या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील आहेत. अण्णा, काय सांगाल? तुम्ही प्रदेशाध्यक्षांना थेट एक पत्र पाठवलं आहे, त्याच्यात हेमंत गोडसे यांच्यावरती देखील आपण आरोप केलेले आहेत. काय सांगाल? नाशिक लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टीला सुटावी ही वारंवार मागणी आहे आणि भारतीय जनता पार्टीला सुटल्याशिवाय महायुतीचा उमेदवार निवडून येणार नाही. आणि हेमंत गोडसेच्या बद्दल पूर्ण मतदारसंघात नाराजी आहे. 10 वर्षे हेमंत गोडसेने एकही ठोस काम केलं नाही आणि 10 वर्षे लोकांना भेटले नाही. त्यामुळे लोकांची तीव्र नाराजी आहे आणि भारतीय जनता पार्टीचा नारा आहे 400 पार आणि आम्हाला तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना भारताचं पंतप्रधान करायचं आहे. त्यामुळे हेमंत गोडसेंना उमेदवारी देऊ नये, भाजपनेच घ्यावी. आणि मी 2 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं एक इच्छुक उमेदवार म्हणून काम करतोय. आपल्या समोर जे आव्हान आहे हेमंत गोडसे यांना आपण काय अशा पद्धतीचं तुम्ही विनंती वगैरे केली का? जसं की आता छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेत नाशिक लोकसभेच्या रिंगणातनं माघार घेतली, तशा पद्धतीचं काय आव्हान तुम्ही करणार आहे? भुजबळ साहेब हुशार आहेत, चाणक्य राजनीती त्यांची. हेमंत गोडसे बद्दल तीव्र नाराजी आहे, त्यामुळे हेमंत गोडसेंनी स्वतःहून माघारी घेतली पाहिजे. संतोष कदमसह पवन येवले, TV9 मराठी.